श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। धनाची देवी लक्ष्मी माता हिला प्रसन्न करण्यासाठी वैभव लक्ष्मी हे व्रत फार फलदायी मानलं जातं। ज्या घरात वैभव लक्ष्मीची पूजा केली जाते तिथे सुख, शांती, संपत्ती, धनधान्य याची कशाचीच कमी आहे ती कधी भासत नाही। तुम्हाला जर वैभव लक्ष्मी हे व्रत जर करायचं असेल तर ते कसं करायचं आहे, ते कधीपासून सुरू करायचं आहे, त्याचबरोबर त्याची जी पूजा मांडणी आहे ती काय आहे, उद्यापन कसं करावं आणि या व्रताचे नियम काय आहेत, ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा। माता लक्ष्मीला संपत्ती व समृद्धीची देवी असं म्हटलं जातं। देवी लक्ष्मीची अनेक रूपे आहेत। धार्मिक शास्त्रामध्ये देवी लक्ष्मीची अनेक स्वरूपामध्ये वर्णन आहे ते केलेलं आहे। कोणी धनलक्ष्मी, गजलक्ष्मी, बाललक्ष्मी, वैभवलक्ष्मी असं लक्ष्मीचं आहे ते पूजन करत असतं। प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार पूजा करत असतात। शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे, म्हणून या दिवशी वैभव लक्ष्मी व्रत हे केलेलं जास्त फलदायी ठरतं। शुक्रवारी देवीची पूजा केल्याने देवी लक्ष्मीची व शुक्राची कृपा आहे ती होते। शुक्र हा धनाचा कारक आहे। कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील शुक्रवारी या व्रताची सुरुवात आहे ती करू शकतो। पण आता श्रावण महिना आलेला आहे। श्रावण महिना हा व्रत वैकल्यांसाठी त्याचबरोबर सर्व सेवेसाठी हा समर्पित असा महिना असतो। हा अतिशय पवित्र महिना आहे। आपण या जर महिन्यामध्ये कोणत्याही व्रताला जर सुरुवात जर केली तर ते अतिशय फलदायी ठरतं। म्हणून आपण आपली जर इच्छा जर असेल तरी आपण वैभव लक्ष्मी हे व्रत आपल्याला करायचं, म्हणून तर आपण या श्रावण महिन्यातील शुक्रवारपासून हे जे वैभव लक्ष्मी व्रत आहे याला आपण सुरुवात करू शकतो। पण आता हे जे व्रत आहे ते किती दिवसाचं केलं जातं, हे 11 किंवा 21 दिवसाचं व्रत आहे ते केलं जातं आणि शेवटच्या शुक्रवारी याचं उद्यापन करून या व्रताची सांगता आहे ती केली जाते। तर हे जे व्रत आहे ते आपण कधी करू नये आणि म्हणजे कोणकोणत्या दिवशी आहे ते म्हणजे काय आलं तर त्यावेळेस ते करायचं नसतं। आता 2 व्रतही एकत्र केली जात नाहीत। आता हा आलेला आहे श्रावणातील पहिला शुक्रवार, पण श्रावणातील पहिला जो शुक्रवार आहे या दिवशी नागदेवतेची जी पूजा आहे तो आपला उपवासी असतो आणि नागदेवतेचं आपण हे करतो। म्हणजे काही जण आदल्या दिवशी उपवास आहे तो पकडला जातो आणि काहींच्याकडे नागपंचमी दिवशी उपवास पकडला जातो। आता ज्यांचा नागपंचमीच्या दिवशी उपवास आहे त्यांनी हे व्रताला सुरुवात नाहीत करू शकत, कारण काय आहे की आपण कोणतीही जी 2 व्रत आहेत ती आपण एक दिवशी करू शकत नाही। त्यामुळे पहिल्या शुक्रवारी ज्यांचा नागपंचमीचा उपवास आहे ते या व्रताला सुरुवात करू शकत नाहीत। तसेच दुसऱ्या शुक्रवारी जो दुसरा शुक्रवार आलेला आहे त्या शुक्रवारी एकादश आलेली आहे, म्हणून दुसऱ्या शुक्रवारीही आपण या व्रताला सुरुवात आहे ती करू शकत नाही। तर आपण म्हणजे जर तुम्ही जर आता जो पहिला शुक्रवार आहे त्या दिवशी पहिल्या शुक्रवारी जर व्रताला जर सुरुवात जर केली, तुमच्याकडे नागपंचमीचा उपवास म्हणजे आदल्या दिवशी झाला, तर तुम्ही काय करायचं आहे की तो पहिला जो शुक्रवार आहे तो तुमचा होणार आहे, म्हणजे एक तो पहिला शुक्रवार म्हणून होणार आहे। पण दुसऱ्या शुक्रवारी फक्त आपल्याला उपवास करायचा आहे। तो आपल्या ह्या 11 शुक्रवारमध्ये तो म्हणजे आपण पकडायचा नाही, तो मोजला जाणार नाही। जो तिसरा आहे तो आपला दुसरा होणार आहे। अशा पद्धतीने आपण हे शुक्रवारचं आहे आणि ज्यांचा नागपंचमीचा जो उपवास आहे आणि दुसऱ्याही शुक्रवारी एकादश आहे त्यामुळे तो काय आपला पकडला जाणार नाही, म्हणून त्यांनी डायरेक्ट तिसऱ्या शुक्रवारपासून श्रावणातील जो तिसरा शुक्रवार आहे त्या शुक्रवारपासून या व्रताला आहे ती सुरुवात आहे ती करायची आहे। आणि जर एखाद्या म्हणजे 11 शुक्रवार होईपर्यंत आपल्याला संकष्टी चतुर्थी जर आली त्या एखाद्या शुक्रवारी, तर त्या शुक्रवारीही आपल्याला फक्त उपवास करायचा आहे। त्या दिवशीचं जे व्रत पूजा मांडायची नाही आणि आपण ती व्रत हे आपलं ते होणार, म्हणजे तो शुक्रवार आपण यामध्ये काउंट करायचा नसतो। त्याचबरोबर आपल्याला हे 11 शुक्रवार करताना मासिक धर्माचा प्रॉब्लेम येऊ शकतो। एखाद्या जर शुक्रवारी जर मासिक धर्माचा प्रॉब्लेम जर आला तर आपण तो शुक्रवार आहे तो आपण पकडायचा नाही, उपवास फक्त करायचा आहे, तो शुक्रवार यामध्ये पकडायचा नाही। अशा पद्धतीने हे शुक्रवार आहे ते आपल्याला करायचे आहेत।
आता आपण पाहूया की पूजा मांडणी आहे ती आपल्याला कशी करायची आहे. पूजा मांडणी आपण करण्यासाठी शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे. आपण आपल्या घरातील सर्व देवांची पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या जागेवरती आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून त्यावरती एक पाट मांडायचा आहे. त्या पाटावरती लाल वस्त्र आहे ते अंथरायचं आहे आणि प्रथम आपण गणेशाची पूजा आहे ती करायची आहे. गणेशाची मूर्ती असेल तर ती आपण मूर्ती मांडू शकतो किंवा एक सुपारी घ्यायची आहे. थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती मूर्ती किंवा सुपारी ठेवून त्याची पंचोपचारी पूजा करायची आहे. दीपधूप दाखवून घ्यायचा आहे आणि नंतर आपण गुळाचा आणि जो खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचा आहे. हे झाल्यानंतर आपण पाटावरती आपल्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो आपल्याला ठेवायचा आहे. नसेल तर जे पुस्तक आहे त्या पुस्तकावरती आपल्याला तो फोटो आहे तेही आपण पाठीमागं जरी ठेवला तरी चालेल. यानंतर एक कलश घ्यायचा आहे. कलशाला आपण स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने. 5 हळदी कुंकाचे जे पट्टे आहेत ते ओढायचे आहेत आणि कलशामध्ये आपल्याला एक नाणे, सुपारी, दुर्वा, बरोबर अक्षदा, हळदी कुंकू आणि एक फूल आहे ते आपल्याला टाकायचं आहे आणि त्या कलशाला आपण त्या कलशावरती एक तांदळाने भरलेली जी वाटी आहे ती वाटी आहे ती आपण ठेवायची आहे आणि ती वाटी तांदळाने भरून ठेवून त्या वाटीमध्ये ₹1 आणि जर आपल्याकडे माता लक्ष्मीची जी मूर्ती असेल तर ती मूर्ती आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि ती आपल्याला मूर्ती आहे ती त्याच्यामध्ये ठेवायची आहे. अशा पद्धतीने जी कलश स्थापना आहे ते आपल्याला करून घ्यायची आहे. यानंतर आपण आपल्याकडे जर श्रीयंत्र त्याचबरोबर कवड्या असतील आणि शंख जर असेल तर ते आपल्याला तिथेच पूजेमध्ये आहे ते ठेवून घ्यायचं आहे. श्रीयंत्र, कवड्या आणि शंख हे ठेवायचं आहे. त्याचबरोबर घंटी आहे ती आपल्याला तीही ठेवायची आहे. शंख, श्रीयंत्र, कवड्या आणि जे शंख आहे त्याची आपल्याला पंचोपचारी पूजा करायची आहे. फूल अक्षदा वाहून आपण त्यांना दीपधूप आहे ते दाखवून घ्यायचं आहे. यानंतर आपण देवीला एक पानाचा विडा आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. पानाचा विडा ठेवून नंतर आपण त्या देवीच्या फोटोला हारबीर सगळं घालून घ्यायचं आहे. त्याची पंचोपचारे देवीची तो जो नाणं म्हणून ठेवलेला आहे किंवा मूर्ती त्याची पंचोपचारी पूजा ठेवून फूलबिल अर्पण म्हणजे ही सर्व पूजा आहे ती आपण सर्व व्यवस्थित करून घ्यायची आहे. यानंतर आपण आपल्याकडे जी काही फळं असतील ते आपण ठेवायचे आहे. त्याचबरोबर साखरेचा किंवा आपण एखादा पदार्थ बनवला असेल तर त्याचा आपण नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा आहे. ही संपूर्ण पूजा मांडणी झाल्यानंतर आपण जे वैभव लक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायचे आहेत, फूल व्हायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे अष्टलक्ष्मीचे जे सर्व फोटो दिलेले आहेत त्या संपूर्ण फोटोची आपल्याला पूजा आहे ती करायची आहे आणि प्रत्येक फोटोच्या खाली आपल्याला एक लाईन दिलेली आहे की जी पहिली आहे, माता श्री गजलक्ष्मी हे माता गजलक्ष्मी तू कमलनीचे जसे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कर, असं जे वाक्य लिहिलेलं आहे ते संपूर्ण 8ही लक्ष्मीचं आपल्याला जे आहे ते वाचन करायचं आहे आणि हे वाचन झाल्यानंतर लक्ष्मी स्तवन आहे ते आपल्याला वाचन करायचं आहे आणि यानंतरच आपण संपूर्ण कथा आहे ही वाचनासाठी सुरुवात करायची आहे. कथेचं वाचन झाल्यानंतर आपण शेवटी श्री महालक्ष्मी अष्टकम आहे याचं वाचन करायचं आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. प्रार्थना आहे ती हे आपल्याला करायची आहे. त्या पुस्तकामध्ये प्रार्थना दिलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे जे वाचन आहे ते प्रत्येक शुक्रवारी आपल्याला करायचं आहे. नंतर देवीची आपल्याला आरती आहे ती करायची आहे. आरती केल्यानंतर आपण प्रसाद आहे तो सर्वांना जो काय असेल तो प्रसाद आहे तो आपल्याला द्यायचा आहे आणि जो शेवटचा शुक्रवार आहे त्या दिवशी आपल्याला उद्यापन आहे ते करायचं आहे. म्हणजे 11व्या शुक्रवारी आपण उद्यापन करायचं आहे. पूजा मांडणी झाल्यानंतर मगाशी सांगायचं राहून गेलं, पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला प्रथम संकल्प आहे तो सोडायचा आहे. आपण किती शुक्रवार करणार आहोत हे आपण संकल्प करून सोडायचा आहे. संकल्प हा आपल्याला करायचाच असतो कारण संकल्प केलेली जी सेवा आहे ती लवकर फलित ठरते आणि संकल्प जर आपण केला तर आपली इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते. म्हणून आपण संकल्प आहे तो जरूर करावा. संकल्प कशा पद्धतीने करायचा आहे या अगोदरच्या बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तशा पद्धतीने आपण याचाही संकल्प आहे तो करायचा आहे. आता उद्यापन आपण शेवटच्या शुक्रवारी कसं करावं? उद्यापन आपण करण्यासाठी आपण 7 कुमारिका किंवा 7 आपण
आपण महिलांना आहे ते घरी बोलवायचं आहे किंवा 5 जरी बोलवलं तरी चालेल. त्यांना आपण काहीतरी खायला द्यायचं आहे. खायला म्हणजे आपण दूध दूध साखर देऊ शकतो किंवा एखादी खीर आहे ती बनवू शकतो अशा पद्धतीने. आणि त्यांची ओटी आहे ती आपल्याला भरायची आहे. त्यांना ओटी आपण नुसती पीस आणि नारळाने जरी ओटी भरली तरी चालेल. त्याचबरोबर थोडा म्हणजे त्यांना जो गजरा आहे तो द्यायचा आहे. एखादी भेटवस्तू आपल्याला द्यायची असेल तर ती द्यायची आहे. अशा पद्धतीने आपण शेवटच्या शुक्रवारी आहे ते उद्यापन आहे ते याचं करायचं आहे. माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा, कारण तुमच्या कमेंटवरतीच कळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही. श्री स्वामी समर्थ.